नमस्कार मित्रांनो, तुमचे भूतकाळ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे त्या रात्री. आज फारच उशीर झाला होता ऑफिसमधून निघायला. आता लग्न ठरले, सुट्टीचा अर्ज दिला आहे. मग काम तर ओव्हर टाईमने पूर्ण करून घेणारच. आईला फोन करून कळवलं सुद्धा मी तसं. जरा जास्त स्ट्रिक आहे ती. काळजी पण खूप वाटते तिला माझी. काम आटपून गाईतच निघाले. रिक्षाची वाट बघत थांबले. रस्त्यावर फार कोणी दिसत नव्हते. ऑफिसमधले सगळे सुद्धा आता निघून गेले होते आणि कोणासोबत घरी जाणे मला योग्य वाटत नव्हते. म्हणून थोडे पुढे चालत जाऊन रिक्षा किंवा बसची वाट बघावी असा विचार करून मी चालू लागले. जास्त कोणीच नव्हते आज रस्त्यावर, पण माझ्या सोबतीला अवकाळी पाऊस मात्र होता. कडाडणारी वीज आणि थंडगार वारा माझ्या अंगावर शहारे आणत होता. वेगळाच भासत होता आज मला. पाऊस हा कदाचित लग्न ठरल्यामुळे प्रत्येक मुलीला आयुष्यात वेगळं भासत असेल तसा कायच झालं. लग्नाचा विचार करत बरं पावसाच्या छत्रीखाली मी गाण्यात हसत होते आणि तेवढ्यात मला रिक्षाचा आवाज आला. मी मागे वळून बघितलं तर एक रिक्षा माझ्या जवळ येऊन आली. मी लगेच रिक्षा जाऊन बसले. मोबाईलवर मेसेज केला माझ्या होणाऱ्या आवडला. रिक्षात बसले. 20-25 मिनिटात पोहोचे. तुम्ही काय करता? जेवण झालं का? रिप्लायची वाट बघत होते. त्यांनी फोन केला आणि फोनवर बोलत वेळ पुढे जात होता. घर अजून बऱ्याच अंतरावर होते. थोडे पुढे गेल्यावर रिक्षा अचानक थांबली. रिक्षा चालवणारे काका खाली उतरले आणि सांगितले की टायर पंक्चर झाला आहे, थोडा वेळ लागेल. मी थोडा वेळ थांबेल, पण त्यांना फार वेळ लागत होता. तेवढ्या वेळेत मी घरी पोचेल असा विचार करून काकांना रिक्षाचे पैसे भाडे देऊन मी पुढे चालू लागले. झपाझप पावले टाकत मी चालत अचानक थांबले. माझ्या समोर 2 रस्ते होते, एक लॉंग कट आणि दुसरा शॉर्टकट. अर्थातच मला शॉर्टकटने जाणे योग्य वाटले होते, पण रात्रीचे 9 वाजून गेले होते आणि 8 नंतर ह्या वाटेवर कोणीही येत नाही हे मला माहीत होते. आणि आईने त्या रस्त्याकडे बघायचे सुद्धा नाही अशी सक्त ताकीद दिली होती. काहीतरी अफवा पसरल्या होत्या त्यावर माझ्या आईचा फार विश्वास. काहीतरी म्हणे त्या वाटेवर रात्री निघालेले लोक घरी कधी परतले नाही. म्हणजे खरंच छे ताई, माझा नाही विश्वास. विचार करता करता माझे पाऊल त्या वाटेवर कधी वळले मला कळले सुद्धा नाही. अमावस्येची रात त्यात ढगदाटून आली होती. कडाडणाऱ्या विजा मला समोर मार्ग दिसत होता. निर्जन रस्ता, त्याच्या एका बाजूला झाडी आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार जंगल. कुत्र्याचा गुंगणाचा आवाज कानी पडत होता. मी पुढे चालत पाऊस जसा जसा जास्त वाढत होता तसा वेगवेगळ्याने वारा सुरू झाला. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने ड्रेसची ओढणी सावरत खांद्यावरची बॅग घेऊन मी चालणं कठीण वाटत होते. मी रस्त्याच्या कडेला झाडाकडे थांबले. पावसाचा वेग कमी झाल्यावर निघायचा विचार केला. आईला कळवण्यासाठी फोन करणार तर नेटवर्कचा पत्ताच नव्हता. आता नेटवर्क पण गेल्यामुळे माझी थोडी चिडचिड होऊ लागली. पण आता दुसरा काही पर्याय नाही असे विचार करून मी तिथेच उभी राहिले. माझे लक्ष समोर गेले. एक गोंडस मुलगी उभी होती, साधारण 10-12 वर्षाची असेल. पाऊस पासून बचावासाठी उभी असावी असा विचार करून मी तिच्याजवळ गेले. तिचा लाल रंगाचा फ्रॉक पूर्ण भिजला होता. तिने माझ्याकडे बघितले सुद्धा नाही. ती इथे एकटी काय करते हा प्रश्न मला पडला आणि मी तो तिला विचारला सुद्धा. मी इथे राहते असे ती म्हणाली. तू इकडे एकटी काय कशी काय हा प्रश्न उत्तर दिलं नाही. मी हे वाक्य बोलताना तिने माझ्याकडे बघितले. कदाचित ही इथे जवळच राहत असेल असा विचार करून मी गप्प बसले. दीदी, मी हरवले आहे, मला घरी सोडशील का असं तिने विचारले. पावसाचा जोर थोडा कमी झाला
मी तिला घरी सोडण्याचा विचार केला. त्यामुळे असं एकटं सोडून जाणे मला योग्य वाटत नव्हते. तुझं घर कुठे आहे, म्हणजे कोणत्या दिशेला आहे, हे तरी तुला माहीत आहे का, असं मी विचारले. तिने लगेच जंगलाच्या दिशेला बोट दाखवले. मी मोबाईलमध्ये वेळ बघितला. 9:20 झाली होती. लहान मुलीला रस्त्यात एकटं सोडणे मला बरोबर वाटत नव्हते. मी तिला घरी सोडण्यासाठी निघाले. ती पुढे व तिच्या पाठीमागे मी चालत होती. ती शांत जंगलातील वाटेवर फक्त आमच्या पावलांचा आवाज येत होता. आता जवळजवळ आम्ही जंगलात आत मध्यभागी आलो होतो. मी तिच्या मागे चालत होती. थोडं पुढे गेल्यावर ती अचानक थांबली. तिला स्तब्ध उभं पाहून मी सुद्धा थांबले. मी तिच्याकडे एकटक बघत एक पाऊल पुढे टाकत होती. मला हवेत थोडासा गारवा जाणवू लागला. वाऱ्याची थंड झुळूक माझ्या अंगाला स्पर्शातून जात होती. मी तिच्या पाठीवर हात ठेवून इतक्या तिने तिची मान मागे वळवली. मी घाबरून 2 पावले मागे झाली. तिचा गुंड चेहरा आता पूर्ण कुरूप झाला होता. तिचे टपोरे रक्तासारखे लाल बुंद झाली होती. ती जोरजोरात हसत माझ्याकडे बघत होती. मी पूर्ण घाबरली होती. माझे हातपाय गार पडले होते. भर पावसात मला घाम फुटला होता. तशीच हसत हसत अचानक जंगलातून पळून गेली. मी सुन्न झाली होती. मला काहीच कळत नव्हते नक्की काय झालं ते. क्षणाचाही विलंब न करता मी तिथून मागे फिरली व रस्त्याच्या दिशेने निघाली. मी झपाझप पावलं टाकत होती आणि अचानक ती माझ्या समोर आली. ती माझ्या जवळजवळ येत होती. मी पुन्हा मागे वळाली आणि दुसरीकडे पळू लागली. मी जिथे पळत जात होते तिथे ती पुन्हा माझ्या समोर येत होती. मी ओरडू लागली, पण तिथून माझा आवाज कोणापर्यंत जाणं शक्य नव्हते. ती पुन्हा माझ्या समोर आली आणि पुन्हा मला विचारलं, दीदी मी हरवले आहे, मला घरी सोडशील का? मी खूप घाबरले. मला बोहळ आली आणि मी खाली कोसळले. थोड्या वेळाने मी उठले. ऐकच पळून लागले आणि कसेबसे जंगलातून बाहेर आले. पाऊस पण थांबला होता. मी अगदी फुल स्पीडने घराचा रस्ता गाठला. घराजवळ थांबले. आता आईची चिडणार असं तिला कसं म्हणू हे विचार करत घरी गेले. आई तिची कामं करत होती आणि सारखी घराकडे बघत होती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्याशी बोलत नव्हती. अशीच एकदा मी लहानपणी नवीन बॉटल शाळेत विसरून आली तेव्हा माझ्यावर रागवली होती. आता सुद्धा चिडलेली, तेव्हा खूप जास्त चिडलेली बहुतेक, पण चिडणारच ना, कारण आज मी माझी नवीन वॉटर बॉटल तर आज मी पुन्हा नवीन वॉटर बॉटल तर माझी सेविंग त्याच्या नसून आली होती. धन्यवाद.